नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग, ओवी किंवा संतविचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. संतांची संतवाणीला सबस्क्राईब करा आणि हे आपण लोक कल्याणासाठी करत असल्याने आमच्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला. संत ज्ञानेश्वर महाराज विरचित हा अभंग विठ्ठलाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांचे अतिशय सुंदर वर्णन करतो. या अभंगात माऊलींनी विठ्ठलाला केवळ देव मानले नसून त्याला आईच्या विठाई मायेने साथ घातली आहे. प्रथम चरण. रंगा. रंग म्हणजे ज्याच्या रंगात सर्व जग रंगले आहे असा तो परमात्मा. इथे पांडुरंगाला रंगा म्हटले आहे कारण तो भक्ताच्या जीवनात आनंदाचे रंग भरतो. उदाहरण, जसा पांढरा प्रकाश 7 रंगांचे मिश्रण असतो तसाच विठ्ठल हा सर्व सृष्टीतील विविधतेचा मूळ आधार आहे. भक्ताला जेव्हा जग फिके वाटते तेव्हा तो रंगाला बोलावतो. येई वो ये हा केवळ बोलावण्याचा शब्द नाही तर यात एक प्रकारची आळवणी आणि हट्ट आहे. जसे एखादे लहान मूल रडताना आपल्या आईला ये ग आई म्हणते तशीच ही आर्त हाक आहे. विठाई किठाई. ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाला आई मानले आहे. किठाई हा शब्द यमक जुळवण्यासाठी असला तरी त्यात माऊलींचे विठ्ठलाशी असलेले अतिशय जवळीकीचे आणि लाडाचे नाते दिसून येते. देवाला आई म्हणणे म्हणजे त्याच्याकडून पूर्णपणे वात्सल्याची अपेक्षा करणे. कृष्णाई कान्हाई इथे विठ्ठल आणि कृष्ण यांच्यातील अभेद दर्शवला आहे. जो गोकुळात कृष्ण होऊन खेळला तोच आता पंढरीत विठ्ठल होऊन उभा आहे. कान्हाई म्हणताना त्यातले बाळरूप आणि खोडकरपणा अभिप्रेत आहे. भावार्थ, माऊली विठ्ठलाला प्रेमाने रंगा, रंगामध्ये रंगलेला, आनंदमयी असे संबोधून बोलावतात. हे विठ्ठल माऊली, तू धावत ये. आई जशी आपल्या लेकरासाठी धावते तशी तू ये. ज्ञानेश्वर महाराज येथे विठ्ठलाला विठाई, कृष्णाई, कान्हाई अशा स्त्रीवाचक नावांनी साथ घालतात कारण भक्त आणि भगवंताचे नाते येथे वात्सल्याचे आहे. उदाहरणे, बालक आणि माता. जसे तान्हे बाळ रडायला लागले की आई सर्व कामे सोडून धावत येते तशी तू ये. वासरू आणि गाय. गोठ्यात बांधलेले वासरू भुकेले असल्यास गाय हंबरत धावत येते. तहानलेला आणि पाणी. रखरखत्या उन्हात तहानलेल्या माणसाला जशी पाण्याची ओढ असते तशी मला तुझी ओढ आहे. पक्षिणी आणि पिल्लू. घरट्यातून पिल्लू पडले तर पक्षिणी जशी आवेगाने खाली झेप घेते तसा तू मला सांभाळायला ये. भक्त पुंडलिक. ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या एका हाकेसाठी तू विटेवर उभा राहिलास तसाच माझ्यासाठी धावून ये. द्रौपदीचा धावा. वस्त्रहरणावेळी द्रौपदीने धाव रे गोविंदा म्हणतात जसा तू धावलास तसाच आता विठाई बनून ये. द्वितीय चरण. वैकुंठ निवासिनी. जरी तो पंढरपुरात विटेवर उभा असला तरी त्याचे मूळ स्थान वैकुंठ, जिथे कुंठा किंवा अडथळा नाही असे स्थान आहे. माऊली विठ्ठलाला निवासिनी स्त्रीलिंगी संबोधन म्हणतात कारण ते त्याला आदिशक्तीच्या रूपात पाहत आहेत. उदाहरण, एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक जसा आपल्या घरी साध्या वेशात असतो तसाच वैकुंठाचा पती येथे भक्तासाठी माऊली होऊन आला आहे. जगत्रय जननी. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांची निर्मिती करणारी माता. संपूर्ण ब्रह्मांडाची आई म्हणून विठ्ठलाकडे पाहिले आहे. वेधू. वेध म्हणजे ओढ, ध्यास किंवा चित्त एकाच ठिकाणी खिळून राहणे. ज्याप्रमाणे लोहचुंबकाकडे लोखंड ओढले जाते तसा विठ्ठलाचा ध्यास लागणे. विश्लेषण. संसारात अनेक आकर्षणे असतानाही चित्त फक्त विठ्ठलाच्या चरणी स्थिरावणे म्हणजे वेध लागणे. हा वेध मनाला शांत बसू देत नाही. भावार्थ, तू जरी वैकुंठात राहणारी असली तरी तू तीनही लोकांची स्वर्ग, मृत्यू, पाताळ जननी म्हणजे माता आहेस. माझ्या मनाला फक्त तुझाच वेध, ध्यास, ओढ लागला आहे. जग व्यापणाऱ्या मातेने आता आपल्या या लेकराच्या मनात कायमचे स्थान धरावे. उदाहरणे, लोहचुंबक आणि सुई. सुईला जसा लोहचुंबकाचा वेध असतो तसे माझे मन तुझ्याकडे खेचले जात आहे. चातक आणि मेघ. चातक पक्षी जसा पावसाच्या थेंबाचा ध्यास धरतो तसा मला तुझा ध्यास आहे. चंद्र आणि चकोर. चकोराचे पूर्ण लक्ष जसे चंद्राकडे असते तसे माझे लक्ष तुझ्या चरणांकडे आहे. कमळ आणि सूर्य. सूर्य उगवताच कमळ जसे फुलते तसे तुझे नाव घेताच माझे मन प्रफुल्लित होते. मासा आणि पाणी. माशाला पाण्याशिवाय जसा दुसरा कोणताही आधार नसतो तशी तू माझ्या मनाचा एकमेव आधार आहेस. पतिव्रता आणि पती. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे चित्त नेहमी आपल्या पतीच्या हिताकडे असते तसे माझे चित्त तुझपाशी गुंतले आहे. तृतीय चरण. कटिकर विराजित. कमरेवर हात ठेवून उभा असलेला. हे रूप अत्यंत आश्वासक आहे. मी आता कुठेही जाणार नाही. तुझ्यासाठी विटेवर स्थिर उभा आहे ही ग्वाही म्हणजे कमरेवरचे हात. उदाहरण, जेव्हा एखादा वडीलधारी माणूस कमरेवर हात ठेवून उभा असतो तेव्हा तो सावध आणि मदत करण्यासाठी तयार असतो असे आपण मानतो. मुकुट रत्नजडीत. तो नुसता गवळ्याचा पोरगा नाही तर तो विश्वाचा राजा आहे. त्याच्या मस्तकी ज्ञानाचे आणि ऐश्वर्याचे रत्नजडीत मुकुट आहे. हे त्याचे राजस्वरूप आहे. पितांबरू. कासिया. पिवळे वस्त्र, पितांबर परिधान केलेला. पिवळा रंग हा चैतन्याचे प्रतीक आहे. कासिया म्हणजे नेसलेला. तैसा येई कांधावत. माऊली म्हणतात, हे देवा,
तू इतका नटून थटून उभा आहेस, पण तुझे हे रूप घेऊन तू माझ्याकडे धावत का येत नाहीस? जसा एखादा भक्त संकटात असतो तेव्हा देवाने त्याचे वैभव विसरून धावत यावे, अशी ही आर्त विनवणी आहे. भावार्थ: विठ्ठलाच्या सगुण रूपाचे वर्णन करताना माऊली म्हणतात, कमरेवर हात ठेवलेली कटीकर, डोक्यावर रत्नांनी जडलेला मुकुट धारण केलेली आणि पिवळा पितांबर नेसलेली माझी माऊली, हे रूप घेऊन तू माझ्याकडे धावत का येत नाहीस? मला तुझे हे गोजिरे रूप बघायचे आहे. उदाहरणे: सण साजरा करणारी आई. सणासुदीला आई जशी दागदागिने घालून नटते, तसे तुझे हे रूप मला मोहक वाटते. लढाईत धावणारा योद्धा. पितांबर कसून घट्ट बांधून जसा योद्धा मदतीला धावतो तसा तू माझ्या संकटात धावून ये. स्वागत करणारी माऊली. घराच्या उंबरठ्यावर कमरेवर हात ठेवून आपली वाट पाहणाऱ्या आईसारखा तू विटेवर उभा आहेस. राजवैभव, मुकुट आणि रत्ने ही तुझ्या ऐश्वर्याची चिन्हे असली तरी तुझे हात कमरेवर असणे हे तुझ्या सगुण प्रेमाचे प्रतीक आहे. नटलेला सावळा कृष्ण. ज्याप्रमाणे गोकुळात कृष्ण नटून थटून गायींमागे फिरायचा, तसेच तुझे हे सुंदर रूप मला हवे आहे. विटेवरचा उभा देव थकलेल्या जीवाला विसावा देण्यासाठी जसा तू कमरेवर हात ठेवून उभा आहेस, तसाच आता माझ्याकडे धाव घे. चतुर्थ चरण. विश्वरूप विश्वंभरे. जो संपूर्ण विश्वाच्या रूपात व्यापलेला आहे, विश्वरूप, आणि जो या विश्वाचे पोषण करतो, विश्वंभर. तो अणुरेणूत भरलेला आहे. विश्लेषण: ज्याप्रमाणे समुद्राच्या प्रत्येक थेंबात पाणी असते, तसे विश्वाच्या प्रत्येक कणात तो भरलेला आहे. कमळनयने कमळाकरे. ज्याचे डोळे कमळासारखे सुंदर आणि विशाल आहेत. कमळाकर म्हणजे ज्याच्या हातात कमळ आहे किंवा जो सौंदर्याची खाण आहे. कमळ हे चिखलात असूनही अलिप्त असते, तसाच परमात्मा या मायेत असूनही अलिप्त आहे. तुझे ध्यान लागो. माऊली शेवटी एकच मागणी मागतात की तुझे हे सुंदर रूप माझ्या डोळ्यासमोर सतत राहू दे. ध्यानावस्थेत केवळ तू आणि मी उरावे, दुसरे काहीही नसावे. बापर रखुमादेवीवरे. ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वाक्षरी मुद्रा आहे. बाप रखुमादेवीवर म्हणजे रखुमादेवीचा पती आणि माझा पिता असलेला तो विठ्ठल. यात दास्य, भक्ती, वात्सल्य आणि आत्मसमर्पण यांचा संगम आहे. भावार्थ: शेवटीच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाच्या व्यापकतेचे वर्णन करतात. तू केवळ वैकुंठात नाहीस, तर तू स्वतः विश्वरूप आहेस आणि विश्वाचे पोषण करणारी विश्वंभरे आहेस. कमळासारखे डोळे असणाऱ्या माऊली, रखुमादेवीच्या वरा, पती, तुझे ध्यान मेरे मनात अखंड राहो, हीच प्रार्थना आहे. उदाहरणे: साखर आणि गोडी. साखर जशी सर्व गोड पदार्थात व्यापलेली असते, तसा तू सर्व विश्वात भरलेला आहेस. आकाश. आकाश जसे सर्व जगाला व्यापून उरते, तसे तुझे विश्वरूप सगळीकडे आहे. समुद्र आणि लाटा. समुद्र जसा लाटांच्या रूपात प्रकट होतो, तसा तू या सृष्टीच्या रूपात नटला आहेस. बीज आणि वृक्ष. एका बीजामध्ये जसा संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो, तसा तुझ्यात हा सारा संसार सामावला आहे. डोळ्यांतील बाहुली. डोळ्यातील बाहुली जशी संपूर्ण जग पाहते, तसे तुझे कमळनयन सर्व चराचराचे रक्षण करतात. रखुमाईचा वर. तू जरी जगाचा स्वामी असला तरी भक्तांसाठी तू रखुमाईचा पती हे साधे आणि प्रेमळ नाते स्वीकारले आहेस, तसेच माझ्याशीही नाते ठेव. संपूर्ण अभंगाचा सार. संत ज्ञानेश्वर महाराज विरचित हा अभंग अतिशय भावपूर्ण असून यात त्यांनी विठ्ठलाला माऊली, आई या रूपात आळवले आहे. या अभंगाचा थोडक्यात सार खालीलप्रमाणे आहे. प्रेमाची आळवणी. साकडं. अभंगाच्या सुरुवातीला माऊली विठ्ठलाला रंगा, विठाई, कृष्णाई अशा लाडक्या नावाने हाक मारत आहेत. ज्याप्रमाणे एक बाळ आपल्या आईला बोलावते, तसाच भाव यात आहे. हे रंगा, तू धावत ये. ही आर्त साद यात दिसून येते. ईश्वराचे व्यापक रूप. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाला केवळ पंढरपूरचा विठ्ठल न म्हणता वैकुंठ निवासिनी आणि जगत्रय जननी, तिन्ही जगांची माता मानतात. ईश्वराचा ध्यास, वेद मनाला लागला असून त्यांच्याविना मन व्याकुळ झाले आहे, हे ते स्पष्ट करतात. सगुण रूपाचे वर्णन. विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करताना महाराज म्हणतात: 1. कमरेवर हात, कटीकर विराजित. 2. मस्तकावर रत्नजडित मुकुट. 3. पितांबर परिधान केलेला. अशा सुंदर रूपात तू भक्ताच्या हाकेला ओ देऊन धावत ये, अशी विनंती ते करत आहेत. विश्वरूप आणि भक्तीचे फळ. शेवटच्या चरणात ते विठ्ठलाला विश्वरूप, ब्रह्मांड व्यापणारा आणि कमळनयन म्हणतात. आपल्या आराध्य देवतेचे म्हणजेच बापर रखुमादेवीवराचे, रखुमादेवीचा पती विठ्ठल, ध्यान अखंड मनात राहावे, हीच त्यांची अंतिम इच्छा आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग म्हणजे भक्ताने ईश्वराला घातलेली प्रेमाची साद आहे. यात विठ्ठलाला मातेच्या रूपात पाहून त्याच्या दर्शनासाठी झालेली तळमळ आणि त्याच्या विश्वव्यापक रूपाप्रती असलेली भक्ती व्यक्त झाली आहे. निष्कर्ष. या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की देव हा दूर वैकुंठात नसून तो आपल्या मनात वेध निर्माण करणारा, आईच्या मायेने सांभाळणारा आणि भक्तासाठी धावून येणारा रंग आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.